ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. बच्चूभाऊ बोलतो. पण जरा बसा, मंत्री महोदय जरा बसा खाली. हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. येणार नाही असं दिसून आलं. 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल. अलीकडच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक अशा संघर्षापेक्षा सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्षाच्या चर्चा अधिक होताना दिसून येत आहेत. यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष अनेकदा स्पष्टपणे समोर आलाय. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांविरोधात थेटपणे बोलताना दिसून येत आहेत. नुकतंच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर विरुद्ध एकनाथ शिंदेचे आमदार बच्चू कडूंमध्ये जोरदार घमासान झालं. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र महाराष्ट्रानं पाहिलं. बच्चू कडूंच्या हस्तक्षेपावरून प्रवीण दरेकर भयंकर संतापले आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. या वादाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. एकंदरीतच एकनाथ शिंदेचे आमदार विरुद्ध देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांमधील संघर्षाचं हे काही पहिलं उदाहरण नाहीये. अजून अधिवेशन बरंच बाकी आहे. त्यामुळं याचा पुढचा अध्याय काय असेल हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास दरेकर विरुद्ध कडू यांच्यामध्ये जी खडाजंगी झाली त्याचा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ठरवा. आता काही निवडणुका कुठल्या नाहीत. पुढील काही वर्षात कोणतीही मोठी निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्याच्या हो केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या. बोलतो ना, येणार नाही असं दिसून आलं चित्र. नाही म्हणून मी नाही बोलतो. बोलतो ना भाऊ. अरे 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 प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे. त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. बरंच तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. सभागृहामध्ये एकदम 27 नवे सदस्य आहेत. बरेच वेळेस नाही मी अगोदर ऑर्डर पास करतो, आपण देतो. प्रश्न असा आहे की आपण बसा जरा प्रवीणजी बसा. नाही सभागृहामध्ये देखील मंत्री बोलतायत, कुणी क्रॉस करतंय, कुणी वेलमध्ये येतंय. हे जे प्रकार सुरू आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे. नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल. मंत्री महोदय बोला. पण मंत्री महोदय उत्तर द्या. सभापती महोदय, बच्चूभाऊ बोलतो ना प्लीज. बच्चूभाऊ बसा जरा, आपण खाली बसा. सभागृहाने आपण जरा बसा. मंत्री महोदय जरा बसा खाली. बसा आपण जरा बसा.
सभागृहाची बसा सभागृहाची शिस्त आणि अनुशासन सर्वच सन्माननीय सदस्यांनी पाळण्याची आवश्यकता आहे आणि एकमेकाला आपसात प्रश्न आणि प्रश्न उपस्थित करून शेवटी मंत्री उत्तर देत असताना अर्ध्यावतच प्रतिप्रश्न विचारून आपल्याला त्यातून काही साध्य होणार नाही. ही सकाळी देखील मी गटनेत्याची बैठक झाली त्यामध्ये देखील सांगितलं की अनेक चर्चा सदस्य भाग घेतात चर्चेमध्ये आणि त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यामुळं मंत्री महोदयांनी देखील उत्तर आपल्याला जे काही ब्रीफिंग केले ते न देण्यापेक्षा आपल्याला सभागृहामध्ये काय उपस्थित झाले आणि सभागृहाच्या सदस्यांना काय अपेक्षित आहे त्या अनुषंगाने उत्तर देणं बरोबर आहे. परंतु एक ज्येष्ठ मंत्र्यांना सुरुवात केली आणि लगेच त्यांना प्रतिप्रश्न विचारणं हे देखील बरोबर नाही आणि त्यामुळं सदस्य देखील सगळे आता ज्यावेळेस नवीन आहेत त्यामुळं या सभागृहाची जी काही प्रथा परंपरा आहे कोणी उठतंय कुणी वेलमध्ये येतंय कोणाच्या समोर जाऊन बसतंय कोणी बोलतंय आणि त्याच्यामुळे कोणी क्रॉस करतंय कृपा करून असं कुणावर काही मला कारवाई करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. मंत्री महोदय आता उत्तराला सुरुवात करतील. हो उद्या बोलूया बच्चे भाऊ. हा हा अरे उत्तर होऊ द्या.